नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार मनीषा धर्मेंद्र बागुल यांच्या प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। मनीषा धर्मेंद्र बागुल या स्वर्गीय खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भाची असून चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकास कामे राबवून जनतेचा विश्वास संपादन केला होता। रस्ते, पाणी पुरवठा, वीज, शिक्षण व सामाजिक विकासाच्या अनेक योजनांमुळे ते लोकांच्या कायम स्मरणात राहिले। त्याच विकासात्मक विचारधारेवर पाऊल ठेवत मनीषा बागुल यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। प्रचारादरम्यान घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवाद साधत त्या आपल्या विकासात्मक आराखड्याची माहिती देतात। त्यांच्या साधेपणामुळे व काम करण्याच्या सकारात्मक भूमिकेमुळे नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढवित असून मशाल हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे। प्रभागातील सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कटिबद्ध असल्याचं त्या सांगत आहे। एकूणच प्रभाग क्रमांक 2 मध्ये मनीषा धर्मेंद्र बागुल यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत असून येत्या निवडणुकीत त्यांना नागरिकांचा कौल मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता नागरिकांमध्ये दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू आहे की प्रभाग क्रमांक 2 मध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे। नवीन चेहरा म्हणजेच आपल्यासोबत उच्च शिक्षित मनीषा बागुलताई आहेत। या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा शैक्षणिक कार्य असो, त्या माध्यमिक विद्यालयाच्या उच्च शिक्षिका देखील राहिलेल्या आहेत। म्हणून त्यांना हा कामाचा अनुभव असल्या कारणाने नागरिकांमध्ये दबक्या आवाजात ही चर्चा सुरू आहे की नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांना ह्याच उमेदवार ह्या नगरसेविका म्हणून हवे आहेत। तर आपण ताईंकडनंच याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी मनीषा धर्मेंद्र बागुल प्रभाग 2 मधून ब गटातनं मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे। प्रभागामध्ये फिरत असताना जसं तुम्ही सांगितलं की दबक्या आवाजामध्ये वगैरे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे, तर आमच्या प्रभागामध्ये नवीनच लोक सध्या आमच्या पक्षामध्ये तरी आम्ही सर्व नवीन उमेदवार आहेत। एक माझे नगरसेवक पण आहेत आणि प्रभागामध्ये फिरताना आता प्रचाराच्या निमित्ताने मला भरपूर नवीन अनुभव आले, जे मी इथं अनुभवलेले आहेत। बऱ्याच नवीन लोकांच्या ज्या समस्या आहेत, नवीन तरुणांच्या, नंतर वृद्धांच्या, विद्यार्थ्यांच्या, स्त्रियांच्या समस्या त्यांनी सांगितलेल्या आहेत। जसं स्त्रिया सांगतात की आम्हाला सुरक्षितताच नाहीये, लाईट नाही राहत, आम्हाला उशिरा घरी यायचं असतं, त्यावेळेला बाहेर पडायला भीती वाटते। चेन चोर, जसं आपण नाही का गळ्यातल्या चेन चोरणारे लोक बऱ्याच ठिकाणी आता आमच्या प्रभागामध्ये बाजार भरतात, तर बाजारामध्ये जाताना स्त्रियांच्या गळ्यातले मंगळसूत्र सहज गाडीवर येऊन लोक ओढून घेतात, मग ही असुरक्षितताच झाली। त्याप्रमाणे विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थिनी जेव्हा बाहेर पडतात त्या पण थोड्या घाबरत बाहेर पडतात, कारण संध्याकाळी यायला त्यांना उशीर होणार असतो आणि उशीर होत असताना काही भागामध्ये त्या जसं रूम करून राहतात, हॉस्टेलला राहतात, तर अंधार असतो, तर त्या मुलींनी पण सांगितलं की आम्हाला स्ट्रीट लाईटची सोय करून द्या। तसंच कॅमेरा, ठिकठिकाणी कॅमेरे हवेत। एक स्त्री भेटली आम्हाला, ज्येष्ठ नागरिक होत्या, त्या म्हटल्या की मी घरी एकटीच राहते, माझी मुलं वगैरे माझ्यासोबत राहत नाही, त्या रिटायर्ड शिक्षिका आहेत, तर त्या म्हटल्या की मला घराच्या बाहेर पडायला भीती वाटते। का म्हटलं तर त्या म्हटलं की आमच्या घराकडे जेव्हा आम्ही जातो त्यावेळेला अंधार असतो। तसेच तरुण भेटले जे प्लेयर्स आहेत, तर ते खेळत असताना ओपन स्पेस होता, तिथे खेळत होते। आम्ही त्यांना विचारलं का बरं, तर म्हणजे आमच्या इथं क्रीडा संकुलच नाही आहेत, क्रीडेसाठी म्हणजे ग्राउंडच नाही आहेत त्या पद्धतीने। आणि काही विद्यार्थी बोलले की आपल्या इथं अभ्यासिका नाही आहेत, त्या पूर्ण सुविधांनी उपलब्ध नाही आहेत। अशा पद्धतीने बऱ्याच समस्या लोकांनी सांगितल्या। तसंच अजून एक रस्त्यांच्या बाबतीमध्ये एक काका भेटले, तर ते तर म्हटले की अरे मी तर पायी चालता पडलो आणि मला फ्रॅक्चर झालं। म्हणजे अशा आपल्या प्रभाग हा अविकसितच राहून गेलेला आहे, विकसनशीलच्या मार्गावर येतो, विकसनशील। नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या प्रभागाचाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास करण्याचे ध्येय त्यांनी मनाशी गाठलेले आहे। आणि आपण जो सर्वे केला नाशिक लोकशाही न्यूजने, तर आपल्याला या सर्वेमधनं असं कळाले की इथल्या महिलांसाठी सुरक्षितता हवीच आहे। तर येणाऱ्या काळामध्ये ताईंकडनंच आपण जाणून घेऊया की ते महिलांसाठी सुरक्षितता व महिलांसाठी स्वयंरोजगार तसेच विविध उपक्रम कशा प्रकारे राबवणार आहेत आणि या त्यांच्या प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार आहेत। जसं मला पक्षाने उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं,
त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी जर मला संधी दिली की मला निवडून आणलं, तर मी स्त्रियांसाठी म्हणजे आपल्या सर्वच प्रभागातल्या स्त्रियांसाठी माझ्या पद्धतीने किंवा माझ्या याच्याने 2 कार्यालय तरी कमीत कमी 2 कार्यालय मी असे ठेवेल की जिथे स्त्रियांना प्राधान्य राहील, की त्या स्वतःच्या समस्या मांडू शकतील. तसंच जसं नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो, तर त्या पद्धतीने मी सेवा करण्यासाठी नेहमीच तत्पर राहील. तुम्ही माझ्या घरापर्यंत आले तरी चालेल, माझ्या कार्यालयापर्यंत जाऊन तुम्ही सगळ्या तुमच्या समस्या मांडल्या तरी चालेल. तसंच मी स्वतः महिन्यातनं माझ्या प्रभागामध्ये मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी येणार तुमच्यामध्ये आणि तुमच्याशी संवाद साधणार. त्याचप्रमाणे आपल्या प्रभागामध्ये तपोवन पण येतं. तपोवन हे तपासाठी आहे, ते वृक्षतोडीसाठी नाही आहे किंवा कुठला उद्योग किंवा काही उभं करण्यासाठी नाही. त्यामुळे आम्ही तपोवनाचं जे नुकसान होणार होतं किंवा होणार आहे त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि तो नेहमीच आमचा पाठिंबा राहील. रामाच्या भूमीमध्ये तपोवनाला भरपूर महत्त्व आहे आणि तपोवन हे सगळ्या जगाशी जोडलेलं आहे. नाशिकमधले येणारे लोक हे तीर्थस्थानाच्या नावाने येतात, तपोवनाला भेट द्यायला येतात, रामटेकडीला भेट द्यायला येतात, हे रामाच्या नावाने येतात. त्यामुळे तपोवनाला पण आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील. पर्यावरण वाचवणार आहे आपण, पर्यावरणाचं नुकसान नाही करणार. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 2 मधून काही इथले प्रभागातले नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, काही महिला आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना येणाऱ्या काळामधील उमेदवार कशा पद्धतीने हवा आहे आणि इथल्या समस्या ते कशा पद्धतीने सोडवणार आहेत आणि ह्या समस्या जाणून घेणारा त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. आमच्या प्रभागामध्ये जो नगरसेवक येईल त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. आमच्या इथे रस्ते 12 वर्षापासून रस्ते झालेले नाही, खूप रस्त्यांची दुरावस्था आहे. ते आम्हाला अगोदर चांगले करून पाहिजे आणि दुसरे पाण्याची पण जरा सोय पाहिजे आम्हाला. आणि बाकीचे जे विषय आहेत ते पण अगदी आमच्या इथे मनीषा बागुल ही जर निवडून आली तर ती नक्की करेल याची आम्हाला ग्वाही आहे. धर्मेंद्र बागुल एज्युकेटेड आहे आणि मला खात्री आहे की ती जो आम्ही त्यांना समस्या आम्ही सांगू ते पूर्ण करेल आणि ती 100% निवडून येणार आहे. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 2 मधले इथले नागरिक आहे. आमच्या इथे नाना नानी पार्क नाही, मुलांसाठी अभ्यासिका नाही, त्यामुळे खेळायला ग्राउंड नाही. तर मनीषा ताई जर निवडून आल्या तर ते आमच्या वार्डमध्ये नक्की सुधारणा करणार आहे. आत्ताच आपण ग्रामस्थांकडनं नागरिकांकडनं त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. तर आपण बघू शकतो की मनीषा ताई या उच्च शिक्षित आहे आणि शिक्षिका असल्या कारणाने नक्कीच त्या या प्रभागाचा विकास करतील यात काही शंका नाही. तसेच हरिश्चंद्र चव्हाण सर हे नाव तर पूर्ण नाशिकच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. तर त्यांनी नाशिक ग्रामीणचाच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकास कशा पद्धतीने केलेला आहे हे सांगायचे आपल्याला या वेळेस काही गरज वाटत नाही, कारण त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून आज उच्च शिक्षिका मॅडम या प्रभागाचा विकास करतील आणि नक्कीच नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांना इथले मतदार पाठवतील यात काही शंका नाही. तर येणाऱ्या काळासाठी नाशिक लोकशाही न्यूजकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.